खाऊन बघा. खाल्ला आज आम्ही बनवतोय कटलेट आणि हे बघा आता त्यासाठी सामान घेतोय. थांब ना. आरू बनवणार आहे बरं का. पहिल्यांदा घेतला कांदा, इथे अद्रक लसूण थोडस किसून घेतलंय मी. हे बीट एक बीट मी किसून घेतलंय. आता मिक्स हळूहळू मिक्स कर. सांगताना मिक्स करायचं. मिक्स करायचं. हळूहळू चालशील. पाणी नसतं याच्यामध्ये आहे सोयाबीन जे मी गरम पाण्यामध्ये भिजवून घेतलेत बघा. आता ते आपण मिक्सरच्या भांड्यात काढूया. हात नको घालू तू, चमच्याने कर. कटलेट बनवायचं आता बघा. मी कटलेट बनवते मग मिक्सरला फिरवते. मग आता कसलं झालं बघ की. मस्त कसलं झालं बघा. घेतलं बघा. हा लय छान आहे ना. आता हलवतो. मिक्सर आता सोयाबीन बारीक करून घेतले बघा. आपण याच्यामध्ये टाकूया. अरे मी टाकते मग तू मिक्स कर ना. त्याच्यामध्ये आपण टाकूया भाजलेलं बेसन. मी टाकतो. हा टाक. गरम आहे सावकाश. त्यांना सांग हळद. थोडस लाल तिखट. थोडस गरम मसाला. मीठ. आप मिक्स करना है. ते खिडकीचं इकडं हे होतंय, रिफ्लेक्ट होतंय, त्यामुळे बघा कसं दिसतंय. पुसट दिसतंय. माझ्या हाताचं मी लोकांना चॅनल को स्वयंपाक करो. लाइक बनता है ना. तर सोया कटलेटला फ्राय करण्यासाठी आम्ही घेतले इकडे लोखंडी तवा आणि उलाटणं. नको दाखवू नळ. हे बघा अशा. हे ठेव बॉटल पलीकडे. टिक्की. याची टेस्ट ना सेम चिकन सारखी लागते बघा. तू खाऊन बघा. खाल्ला. व्हेरी गुड. अंदर दिसत होता ना म्हणून मी लाईट लावली. आणि हे बघा अशा टिक्क्या बनवून घेतल्यात झाल्यात बघा. आणि आपण आता फ्राय करूया. फ्राय म्हणजे एकदम थोडंसं तेल टाकून शालो फ्राय करूया. आणि इकडे हे बघा किचनवर डान्स चाललाय. गरम आहे. अजिबात हात लावायचं नाही. नको आरू, गरम आहे बरं का. हा ठेवू नको. शिगडीची फ्लेम हाय त्यामुळे ते जरा जास्त दूर निघतं बघा त्याच्यातून. आणि आमचा गॅस संपलेला आहे.
आरूचं ना कटलेट बनवून झाले दोघांचं आणि ह्याला मी म्हटलं थांब जरा फोटो काढू दे, तर ह्याला राहवलं नाही तर ह्यांनी सुरुवात केली बघा. या हातात कटलेट आहे आणि या हातात काकडी घेऊन खातोय. तर हे बघा असे मस्त कटलेट बनवलेले आहेत. तर आरूचं तर खूप फेवरेट आहे, म्हणजे कटलेट ही रेसिपी त्याची खूप फेवरेट आहे. आणि तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. बाय. व्हिडिओला लाईक करा. करा. कसं आहे